एक प्रश्न एक गुण. एका वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती? व्हिडिओला पॉज करा, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि उत्तर कमेंटमध्ये लिहा. आपण लास्ट एक व्हिडिओमध्ये बघितलं होतं, 2 चौकोन दिले होते. इथे काय म्हटलेलं आहे, इथे सुद्धा 2 वर्तुळ दिले बघा. एका वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या, म्हणजेच काय झाली, इथे 2 वर्तुळ दिलेले आहे. ठीक आहे. आणि लास्ट एका व्हिडिओमध्ये आपण काय कोणता प्रश्न घेतला होता, 2 चौकोन दिले होते मित्रांनो, तर आपण त्यांच्या काय केलं होतं, क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं होतं. ठीक आहे. आता इथे काय झालं, इथे वर्तुळ दिलेलं आहे. आता याला जर सॉल्व्ह केल्यानंतर काय उत्तर ते बघूया. बघा, हे एक वर्तुळ आहे आणि हे दुसरं वर्तुळ आहे. ठीक आहे. तर त्रिज्या काय दिलेली आहे, वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर. ठीक आहे. हे त्रिज्यांचं गुणोत्तर आहे, लक्षात घ्या. हे त्रिज्यांचं गुणोत्तर म्हणजे R1 भागेला R2 इज इक्वल्स टू, तर पहिलं रेडियस भागेला दुसरं रेडियस, तर 3:5 झालं. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मग परत क्षेत्रफळांचे गुणोत्तर विचारलं, मग तुम्हाला क्षेत्रफळासाठी सूत्र पाठ पाहिजे. कशासाठी? वर्तुळाचं. तर वर्तुळाचं क्षेत्रफळासाठी काय फॉर्म्युला आहे मित्रांनो, पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. मग पाय आर स्क्वेअर आहे की नाही, तर वरती कोणतं लिहायचं, पाय R1चा वर्ग, आणि खाली काय झालं, पाय R2चा वर्ग. तर हे पाय पाय काय होणार आहे मित्रांनो, कॅन्सल होणार आहे. तर उरणार काय, R1चा वर्ग भागेला R2चा वर्ग. बस संपलं तुम्हाला. तर R1चा वर्ग म्हणजे 3चा वर्ग करा, 3×3=9, आणि 5चा वर्ग करा, 5×5=25. तर हे काय भेटलं मित्रांनो, गुणोत्तर भेटलं. कशाचं भेटलं, क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता हे का बरं असं केलं समजलं का, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला लिहिला. पाय पाय तर सेमच राहणार आहे. याही वर्तुळासाठी पायची व्हॅल्यू 3.14 राहणार आहे, याही वर्तुळासाठी 30 राहणार आहे, म्हणून हे कटलं. तर R1चा वर्ग भागेला R2चा वर्ग. तर आता काही विद्यार्थी काय करतात, वर्तुळाचं विचारलं आहे तर 3×5 आहे, तर 3चा वर्ग आणि 5चा वर्ग असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पण मी परत तेच सांगत आहे, परीक्षेमध्ये गॅरंटी नाही आहे की प्रश्न हाच येणार आहे. इतके वेगवेगळे प्रश्न आहे आलेले याच्यात परीक्षेमध्ये की तुम्हाला काय सांगू आता मी. ठीक आहे. तर काय उत्तर आलं पाहिजे, 9:25, 9 × 25, ऑप्शन डी.